आलीस सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी वलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू एक मी लाडाची जणू एक लाडाची एक विचारू? आईजी हा काय प्रश्न आहे का? विचार ना. खरं खरं सांग, तुझा माझ्यावरचा विश्वास उडालाय का? तसं नाही, पण जान्हवीने तुला पत्र वगैरे दिलं होतं? पत्र नाही का? नीट आठवून सांग. हो 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 दिलं होतं तिनं आता. आणि तू ते फाडून डस्टबिन मध्ये टाकलंस? आईजी कसं शक्य आहे? अजून ठेवलंय मी ते. कधी रात्री झोप लागली नाही की मग वाचतो. बोलला नाहीस ते? अगं बोललो होतो मी तुला. कधी? आईजी असं काय करतेस? अरे अरे एवढी महत्वाची बातमी. काही फार महत्वाची गोष्ट नव्हती. मला तरी त्यात काही विशेष नाही वाटलं. विशेष नाही वाटलं? अगं खरंच त्यात काही विशेष नव्हतं. उलट मलाच त्यात टोमणे मारले होते. त्यात महत्वाची बातमी होती? महत्वाची बातमी माझ्यासाठी नव्हती, तिच्यासाठी होती. श्री, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? याची चिल, तू एवढी काय पर होतीयस? श्री, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. याची तुला तुझ्या सुनांसाठी बायस झाली असं? अरे जान्हवीनं इतकं सेन्सिटिव्ह पत्र लिहिलं तुला आणि तू असा कसा रिॲक्ट होतोयस? बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पूजा ठेवली होती, त्याचं इन्व्हिटेशन. त्यात कसलं आलं सेन्सिटिव्ह? उलट त्यात मलाच टोमणे मारले होते. काही वाचवता आलं नाही तरी एक कागद वाचवा, तुम्ही पूजेला आलात तर बँकेला आनंद होईल वगैरे वगैरे. हे सगळं पण लिहिलं होतं त्यात तिनं? हेच तर सगळं लिहिलं होतं. आणखी काय? आणखी काही नव्हतं? नाही. मला दाखवशील ते पत्र? याची सोड ना, जाऊ दे आता. मला बघायचंय. बरं दाखव. आत्ता? आत्ता? हो आत्ता, लगेच. बरं बरं आणतो. काय सांगताय मी? बरं झालं तुम्ही किती चांगलं सांगितलं. ऐका ना, दाणे आणि काजू का भिजत घालायला सांगितलं ताईनी? उद्या सकाळी उपीट करणार आहेत त्या, दाणे आणि काजू घालून. अगं बाई, नेमकं काय चाललंय आईचं? हा तेच तर कळत नाहीये ना आम्हाला सगळ्यांना. म्हणजे 1-2 दिवस बदल म्हणून ते स्वयंपाक करतायत, ठीक आहे. म्हणजे करावा हा त्यांनी स्वयंपाक जरूर करावा, पण असं एकदम अचानक? तेच तर कळत नाहीये ना, अचानक का? सध्या दान धर्म सुद्धा वाढलाय तिचा. म्हणजे तुम्हाला कळलंच नाहीये का कोणाला? नाही. नर्मदा योगा सेंटरच्या देणग्या वाढवल्यात तिने, दुप्पट केल्या आहेत. हो, आलंय माझ्या कानावर. अगं बाई, हे तर काहीच नाही, मी एक गोष्ट सांगितलीच नाही तुम्हाला. आता काय? श्रीच्या लग्नाचं आपण बघतोय का असं विचारत होती मला ती. काय सांगताय? हो. आईंना कसं कळलं? काय माझ्याकडे काय बघतेस? मी नाही सांगितलं आईना. तुम्ही नाही सांगितलं मग कुणी सांगितलं? तुम्हीच सांगितलं असणार. नाही, मी नाही सांगितलं. प्रत्येक वेळेला शरीर मी सांगेन का? अच्छा, म्हणजे कधीतरी सांगता ना, यावेळी नाही सांगितलं? नाही नाही, हे बघ, मी पण यावेळी खरंच सांगते, मी खरंच नाही सांगितलं. तू उगाच माझ्यावर. तुम्ही ते सोड, माझ्या पोटात गोळा आला ना, साहजिकच आहे. पुढचं ऐक, त्याच्यावर आई चिडलीच नाही. हा? चक्कर आली मला, आई चिडलीच नाही.
कसा बसा विषय बदलला आणि पळ काढला तिकडनं. मी काय म्हणते, हे असं असेल का ग? त्या त्या औषधांचा परिणाम असेल? नाही म्हणजे मला आपली शंका आली म्हणून विचारलं हं. म्हणजे औषधांमुळे त्या आनंदी राहायला लागल्यात, उत्साही आहेत असं? अगं पण वय विसरून कसं चालेल? दगदग तर होतच असेल ना. म्हणजे साधं तिने बेडरूम मधनं किचन मध्ये 3-4 वेळा फेऱ्या मारल्या ना तरी तिला त्रास होत असेल. खरं सांगू का, मला ना वेगळीच शंका येते. कसली? नाही म्हणजे आई चिडली नाही याच्यावरनं मला असं वाटतंय की आई चिरीच्या दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न करत नसेल ना. म्हणजे मुलगी बघणं वगैरे. विचारून बघूया. नको नको नको. नाही म्हणजे तसं जर नसेल ना तर त्या चिडतील आपल्यावर. हो तेच ना, आपण ना जरा गप्पच राहूया. कळतंय का इंदू वहिनी? आईनं जेव्हा सांगायचं असेल ना तेव्हा त्या सांगतील. इंदू वहिनी कळतंय ना? शरयू, I know, huh? You don't tell me what I do and what I not. I am solid clever, huh? Telling me. अच्छा, हे ते पत्र होय. हो. मग तुला काय वाटलं? मला काहीतरी वेगळंच वाटलं. तिनं काहीतरी पर्सनल लिहिलं असेल असं वाटलं. असं काहीही होणार नाहीये. तिला गरज आहे कुठे आपल्या कोणाची? श्री मला एक सांग, तिच्या आईनं तुला जान्हवीला बरं नाहीये, तिला 4 दिवस माहेरीच राहू देत असं सांगितलं होतं? अय्याजी, तू हे सगळं असं का विचारतेस? सांग ना. नाही, त्या 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 असं म्हणाल्या होत्या की जान्हवीला तुमच्या घरात नांदायचं नाहीये, तुला डिवोर्स हवा आहे. आणि त्यावर तू जान्हवीला मेसेज पाठवलास आणि मग जान्हवीचा मेसेज आला की आई म्हणते तेच माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि हे मी तुला सांगितलंय. म्हणजे जान्हवीनं मेसेज मध्ये कुठेही मला डिवोर्स हवाय किंवा आईला मी सांगायला सांगितलंय की मला डिवोर्स हवाय असं कुठेही लिहिलं नव्हतं. नाही, माझ्याकडे मेसेजेस आहेत. थांब जरा, मी दाखवतो तुला. दाखव. हे बघ. ह्याची मला जरा संशय येतोय. कसला? नाही म्हणजे तुला अजून होप्स आहेत का ती परत येईल असे? का? असं का विचारतोयस? मग तू हे सगळं का पाहतेस? अरे मला आजारपणात काहीच कळलं नाही ना तुमच्यामध्ये काय झालं ते. नाही कळलं ते बरंच झालं. म्हणजे तिची ती स्वतंत्र आहे ना. तिला फोन केला होता मी, पण साधा एक कॉलबॅक करण्याची कर्टसी दाखवली नाही तिनं. तिला काय गरज आहे? तिचा आहे ना तो प्राणापेक्षा प्रिय कोणतरी. येतो. हे एक राहिलं. कोण हा प्राणापेक्षा प्रिय ज्याचा श्रीला एवढा त्रास होतोय?
बेबी आई लाडू बनवते पौष्टिक साजूक तुपातले दष्टपुष्ट होण्यासाठी बदाम बेदाणे चारोळी वगैरे घालून आणि तुला ते मिळणार नाहीये कारण तुला अजून धष्टपुष्ट होण्याची काहीच गरज नाहीये म्हणून. मग अजून कुणाला धष्टपुष्ट व्हायची गरज आहे रे? अगे श्रीच्या काय श्रीच्या काय? श्रीच्या नाही श्रीला श्रीला असं म्हणायचं होतं मला. म्हणून मग आम्ही खायचंच नाहीत का? बरोबर ठीक आहे बेबी रडारड करू नको. पाव लाडू मिळेल तुला. आई सांग ना ग याला. बेबी ओरडू नकोस. सध्या तू हा शिरा खा. लाडू उरले तर मिळतील. हसू नकोस चोमड्या. कांता हसत उभा राहू नकोस. मला मदत कर. नंतर लाडू वळायचे तुला लक्षात ठेव. आई तो एवढा हसतोय तर तू त्याचीच बाजू घे. हे बघ आई माझीच बाजू घेणार कारण मी तिचा लाडका आहे. हो इथे सगळेच सगळ्यांचे लाडके आहेत. मीच तेवढी दोडकी. शी काय भयंकर स्वभाव आहे तुझा बेबी. कोण लाड करणार आहे तुझे? आई सांग ना ग याला. आई कांता जाऊ दे मी जातेच कशी. घे तुझे लाडू तुला. बेबी 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 ए बेब्या काय बोलू नको आता माझी. ए बेबुड्या ए बेबुड्या ऐक ना बेबी. आय लव्ह यू या. गप्प बसा आता. खरंच हे बघ तुला मी सांगू मी जितका काळ इथे नव्हतो ना बेबी एक दिवसही असा गेला नाही एक दिवस की तुझी आठवण नाही. खरंच हे बघ मला हे असं बोलता येत नाही बेबी आणि तुझ्याशी तर नाहीच नाही पण माझं सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावर आपल्या सगळ्या भावंडांवर. खरंच सांग तू मला कायमच खूप जवळची वाटत आलीस बेबी. आणि तर मी तुला नाही चिडवणार तर कुणाला चिडवणार आणि तू सुद्धा माझ्यावर नाही तर कुणावर रुसणार. आता उगाच लाडी गोडी लावू नको. नाही खरंच मला ना पूर्वी प्रश्न पडायचा की मला देवप्रिय आहे की तू. मला कधी उत्तर नाही मिळालं पण त्याचं. पुढे देव माझ्याशी चुकीचा वागला. पण कांता तू भाऊ म्हणून कधीच कमी पडला नाहीस. बेबी पुरुष चुकू शकतो कधीतरी म्हणजे नवरा चुकू शकतो पण भाऊ नाही. कारण भावाला बहिणीबद्दल नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर असतो. एक वेगळा बॉन्ड असतो दोघांमध्ये इतका काळ एकत्र घालवलेला असतो. काका खरंच भावा बहिणीचं नातं इतकं अतूट असतं का रे? म्हणजे हे बघ माझ्यासारखा समजूतदार भाऊ असेल ना तेव्हाच. हो का? हो म्हणजे मी नाहीये. तू आहेस. नाही मी नाही असं म्हणणं आहे तुझं. कांता माझ्यात समजूतदारपणा नाहीये असं म्हणणं आहे तुझं. समजूतदार मी जास्त आहे. तुला समजूतदारपणाचा अर्थ सुद्धा माहित नाहीये. गप्पा बसा. श्री त्यांचं चालू दे. तू शिरा खा. भूक नाही म्हणू नकोस. हवा तेवढा खा. याची तोच पदार्थ पण तो तू केलास की इतका सुंदर कसा लागतो ग? अरे मी वेगळं काही करत नाही रे. अनुभव. स्वयंपाकाला सुद्धा अनुभव लागतो. हे अरे तुमचं बास झालं रे. तुम्ही पण दोघं खाऊन घ्या ना. या. ओके आई एक मिनिट बेबी आता आपण रेस लावूया. रेस. येस
ओट्यावर 2 शिऱ्याच्या प्लेट ठेवलेल्या आहेत. एक तुझी एक माझी आहे. आधी जाऊन प्लेट कोण उचलतं बघू. चल. रेस येस. माझ्या बरोबर तोंड बघ असा जिंकणारे मीच. तू जिंकणार हो ये. या देहानी. क्रांत आई सांगा याला. तर चल लाव यार. चल रेडी? इकडे हा. 1 2 मला 3 म्हणू देत ना तू. मग म्हण आता. हा. 3. अरे वेळ लागले तुम्हा दोघांना. याची अजून आहे. अरे आहे ना, भरपूर आहे. तू हवा तेवढा खा. मी करीन नंतर लागला तर. पुरे. आणि तुझं खाऊन झालं की तू आपलं निघ. हं? यांच्यासाठी थांबू नकोस. नीट हा सिरियसली. हा अगं बाई, माझा फोन रूम मध्ये राहिला. सखीचा फोन येणार आहे का? बघते. भावा बहिणीचं नातं इतकं अतूट असतं. अगदी तिनं तिच्या नवऱ्याचा त्याग करावा इतकं. काही असतं तुझ्या आईचं मनीष. काय केलं तिने आता? अरे अन्नासाठी आपण असतो की आपल्यासाठी अन्न वाया घालवायचं नाही म्हणून काहीही घालायचं का आपल्या पोटात? आपलं पोट काय डस्टबिन आहे का? आणि शिळं मला आवडत नाही हा मनीष. अगं पण तू नको खाऊस ते. आम्हाला सवय आहे, आम्ही खात जाऊ ना. पण माझं म्हणणं शिळं का खायचं? पण मग काय करायचं त्याचं? वाया घालवायचं? देऊन टाकायचं ना कोणाला तरी. कुत्र्याला द्यायचं. कुत्र्याला? गीता, कुत्रे आमटी भाज्या खातात का? मुद्दा तो नाहीये, शिळा न खाण्याचा मुद्दा आहे. अगं पण मग तू जरा कमी बनवत जा ना अन्न. आता सगळी चूक माझीच आहे का मग? गीता तसं नाहीये. बरं आपण आता इथे भांडत बसायचंय की ऑफिसलाही जायचंय? चल बाबा चल. जरा जरी उशीर झाला ना तर ते बोरकर सर मला दिवसभर बोर करतील. बरं ती जान्हवी कुठे आजकाल दिसत नाही ते? अरे ती गाडीने जाते ना आजकाल. गाडीने? हो मलाही म्हणत होती माझ्या बरोबर चलतेस का. पण गाडीने म्हणजे? तू बॉसला बोलणार नसशील तर सांगते. अगं मी तसंही त्याच्याशी हल्ली फार कमी बोलतो, कामापुरतच. अरे आई आजी भेटल्या होत्या ना जान्हवीला, तेव्हा त्यांना कळलं की ती प्रेग्नंट आहे. आणि मग तेव्हापासून आई आजीने तिला गाडी दिली आणि ड्रायव्हर सुद्धा दिला. आता 24 तास गाडी उभी असते चाळीसमोर. रात्री करता एक ड्रायव्हर आणि दिवसभरा करता एक ड्रायव्हर. जान्हवी प्रेग्नंट आहे? तुला कोणी सांगितलं? तूच. मी कधी सांगितलं? काही पण उगाच काहीतरी बोलू नकोस. आता तूच सांगितलंस मला गीता. मी? ते महत्वाचं नाहीये. जान्हवी प्रेग्नंट आहे का? प्लीज 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 मनीष मनीष प्लीज तू जान्हवीला सांगू नकोस. ती माझ्यावर चिडेल. तिने मला सांगितलं होतं कोणालाही सांगू नकोस म्हणून. ओ शिट, प्लीज तू सांगणार नाहीस ना तिला? म्हणजे जान्हवी प्रेग्नंट आहे? हो. पण मग मला का नाही सांगितलं? आणि तू तू तर माझी बायको आहेस ना? मला जान्हवीने सांगितलं होतं. मी माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. आणि एवढी मोठी गोष्ट तिनेच मला नाही सांगितली. मला सांगावंसं नाही वाटलं तिला? तसं नाही मनीष, तू जिजूचा एम्प्लॉई आहेस. त्याआधी मी तिचा मित्र आहे गीता. बरं आता यावरून सेंटी नको होऊस. आधीच ती खूप टेन्शन मध्ये आहे आणि तिला हा विषय घेऊन काही बोलू नकोस. नाही मी बाहेरच येते. हो आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मनीष. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालंय? काही नाही, आमचं भांडण झालंय. बरं मग चालू दे, मी भेटते रात्री. मनीष बाय. 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 चल निघूया. आहा, आई अप्रतिम झालेत लाडू, अप्रतिम. वाह, जान्हवीला नक्की आवडतील. म्हणजे तिच्यासाठी केलेस ना तू?
या दिवसात खावेत घरातले साजूक तुपातले लाडू. उत्तम असतात. मला एकदम नीट शिकव आई. नाही मगाशी मला सगळं प्रमाण वगैरे नीट कळलं नाही. तू हुलहुल कमी केलीस ना तर शिकशील. या निमित्ताने एक बरं झालं, पण तू पुन्हा स्वयंपाकघरात आलीस. आणि आई, अगं मी बोलतोय तुझ्याशी, तू कोडं काय सोडवतेय? बहुतेक सुटलंय. फक्त 2 गोष्टींची उकल झाली की झालं. त्यातली एक म्हणजे जान्हवी घरी परत येणार. नक्की. कधी येणार ते सांगता येत नाही, पण येणार. तू सांग ना तिला यायला. नाही, मी तिच्यावर बळजबरी नाही करणार, पण ती येईल बघ तू. तू बोललीस श्रीशी? हो बोलले, पण जान्हवी म्हणतेय ते पत्र श्रीनं वाचलेलंच नाहीये, त्यामुळे फाडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मी गॅरंटी देते श्री खोटं बोलणार नाही. नाही नाही, शक्यच नाही. मग ते पत्र फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं कुणी, हे एक. आणि दुसरं, श्रीच्या मनात जो ऋतून बसलाय तो जान्हवीच्या प्राणापेक्षा प्रिय कोण, याचा छडा लावायला हवा. आई, श्रीला खूपच त्रास होतोय त्याचा. पण मला खात्री आहे श्रीला वाटतंय तसं नसणार.